चालेल ना सर. तुम्ही पिंपळवंडी येथील एक सेकंड सगळ्यांचं थोडंसं मागे म्हणजे सगळ्यांना झाले का सगळ्यांचं? सर, आपण इथे भेट दिली पिंपळवंडीमध्ये अत्याचारित मुलीच्या घरी. काय परिस्थिती आहे? फास्टॅगवर या आरोपीला कशी फाशी देते? आज या ठिकाणी पिंपळवटीला जी दिशा चिव तिला लाडानं तिच्या घरची लोकं म्हणत होती, अशा एका निष्पाप कोवळ्या जीवावर ज्या पद्धतीनं अत्याचार झाला का ती कांजण्या ह्या आजारानं थोडीशी बाधित झाल्यामुळं ती शाळेत न जाऊ शकल्यानं ती घरी होती. तिच्या नातेवाईकांकडून जे कळालं ते का ती घरी होती. आईवडील त्या दिवशी आजारी असतानासुद्धा जेव्हा थांबू शकत नाही, कारण पोट चालवायचं म्हटलं, मुलांचं पोट चालवायचं म्हटलं तर त्यांना मजुरीशिवाय पर्याय नाही. आणि अशा अवस्थेत त्या नराधमाने जो काही प्रकार केला तो अतिशय गलिच्छ, अतिशय निंदनीय त्या ठिकाणी आहे. अशा नराधमाला तात्काळ पोलीस विभागानं अटक केलेली आहे. पुढची सगळी तपास कार्य सुरू आहे. आत्ताच मी SP सरांबरोबर बोललो तर त्यांनी मला वाटतं उद्या काहीतरी परत येऊन त्यांचं एक जी काही माहिती त्यांना हवी असेल ती माहिती पुन्हा घेऊन आणि त्यानंतर ते चार्जशीट दाखल करतात. आपली सगळ्यांची जी काही मागणी आहे त्या मागणीबरोबर आम्हीसुद्धा आहेत. मी उद्या रात्री CM साहेबांना भेटलो, तसं ह्या घटनेकडं जाणार आहे, या ठिकाणी जाणार आहे असंही सांगितलं. आता उद्या गेल्यानंतर मी परत CM साहेबांना आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत, तिच्या आईचं जर बघितलं तर काय तिच्या ह्या वयात एकुलती एक चिमुकली मुलगी जेव्हा तिच्यासमोर असं होतं आहे. अनेक इथं भगिनींनी सांगितलं का महिला म्हणून जन्माला येणं, मुलगी म्हणून जन्माला येणं आणि त्यातले त्यात गरीब घरात मुलगी म्हणून जन्माला येणं हे परमेश्वराला विनंती करावी लागेल की काय, अशा शब्दात जेव्हा सांगितलं जातं तेव्हा निश्चितच सगळ्यांची भावना एकच असेल का अशा नराधमाला फाशीशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रकारची शिक्षा त्याला नसावी. आणि त्या दृष्टीनं फास्ट ट्रॅकवर घेण्याच्या संदर्भातल्या सूचना तशा वरिष्ठांना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं होईल. त्याच्याबरोबर काही संघटना देखील ह्याच्यात सहभागी होऊन त्यांचंही निवेदन त्या ठिकाणी देतील आणि तिच्या मामानं जे काही ज्या पद्धतीनं सांगितलं का खरं आहे, राष्ट्रपतींबरोबर पर्यंत आपली भावना कळवण्याचं तुमचं जे म्हणणं आहे त्याच्यासाठी आमदार साहेब असतील, आम्ही असू, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. राष्ट्रपती महोदया देखील आपल्याच आदिवासी समाजातल्या आहेत आणि समाजाच्या कोणत्याही असोत, परंतु शेवटी एक महिला आणि महिलेचं दुःख तिथवर सांगणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी पडते, ती पार पाडू. लॉची एक विद्यार्थिनी तुमच्याशी आता संवाद साधत होती. दुर्बल घटकातल्या मुलींचं हे दुःख आहे प्रातिनिधिक. कशा पद्धतीने ह्या मुलींना भविष्यात अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून आपण सरकारच्या दृष्टीने पावलं उचललं? ह्या दृष्टीनं आमचं सातत्यानं आणि कालच्या जवळपास 20-22 आमदार आणि सगळे आदिवासी खासदार असे मिळून आम्ही जेव्हा बसलो त्यावेळेला पुण्याच्या वसतिगृहाचा आणि मुंबईच्या वसतिगृहांचा, विशेषतः मोठी शहरं जी आहेत तिथल्या वसतिगृहांचा विषय झाला का वसतिगृहांसाठी आपण वर्षानुवर्ष म्हणतो जागा मिळत नाही, पण मग एवढे मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या जातात तर मग आपण डायरेक्ट बिल्डिंगच जर विकत घेऊन टाकली तर मला वाटतं बिल्डरला जागा मिळते. म्हणून मग आम्ही तसाही पर्याय काढायचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि जिथं वसतिगृह आहेत त्याची स्ट्रेंथ, त्याची मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही कालच्या याच्यात चर्चा केलेली आहे. कारण वर्षानुवर्ष 75, 150, 250 लोकसंख्या तर वाढते, शिक्षणाचा कल वाढतो, पण विद्यार्थी संख्या घेण्याची मर्यादा जी आहे ती वाढत नाही. ती वाढवण्याच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. सर, आपण शासन स्तरावरती या घटनेसाठी काय पाठपुरावा करतो? आता मी हे जे काही सांगितलं पाठपुरावा म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी तसं आर्थिक जे काही देऊ केलं आहे ते द्यायला ते त्यांनी कबूल केलं म्हणजे देतीलच, परंतु ही चौकशी फास्ट ट्रॅकवर घेऊन आणि त्याला फाशी कशी होईल ह्याच दृष्टीनं मुख्यमंत्री महोदयांकडे आमचा आग्रह राहील. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी शासन स्तरावरती तुम्ही काय प्रयत्न करणार? नाही, अशासाठी एकतर थोडंसं आपणसुद्धा गावागावांमध्ये प्रबोधनाची सुद्धा गरज आहे का बाबा एक भावनिक मुद्द्याला कुठंतरी त्याला का तुझी आई किंवा तुझी बहीण, तुझी मुलगी असं जर सांगत गेलं तर त्याची गरज आहे. दुसरं सरकार म्हणून जे असा काही प्रकार करतात
त्यांना फाशीशिवाय दुसरा पर्याय नाही का, जेणेकरून शेजारी समजलं जाईल का बाबा असं केल्यावर असं होतं आहे. सरळ सरळ सुटला तर त्याला काय वाटतं, जे केलं मी, ती झाली घटना, त्याला नाहीतरी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी वर्षाने तो बाहेरच आला, म्हणजे मग ते फोपावलं जातं. ते होऊ नये याच्यासाठी गंभीर म्हणून फासावरच गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मागणी केली जाईल. बस झालं काय, बस झालं आता याच्यापेक्षा ठीक आहे काय. सर, धन्यवाद. त्यांचा प्रश्न होता पाहिलं